असंही म्हणेल, कारण सर तुम्हाला किती नावं दिलं तरी कमी पडतील. शुक्रिया सर. शुक्रिया आपका चंद्रकांत जी. गुड आफ्टरनून एवरीवन, आप सभी का हार्दिक स्वागत है. टेनिस क्रिकेट फेस्टिवल श्री चेनेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडल मैदान ट्रॉम्बे कोळीवाड़ा मानखुर्द स्टेशन से आप यहाँ पर पहुँच सकते हैं, बहुत करीब है. अभी अभी सम्माननीय भास्कर कोहली साहब का सत्कार हुआ. मनोहर दा कोहली आप देख सकते हैं, सीनियर फोरमैन इंडियन ऑयल कॉरपोरेशन. इस मैदान को बनाने में उनका जो विशेष सहयोग रहा है उसको हम भूल नहीं सकते. आप देख सकते हैं न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स प्रेजेंट टेनिस क्रिकेट फेस्टिवल organized by Passion, powered by JSSL and Sri 11 Thane under the aegis of White Space Global. नेवर की पहली गेंद और बहुत नजाकत के साथ खेलते हुए मंदार गरुड़े. We are thankful to our associate partner and sponsors JSSL, Aditya Sports, TennisCricket.in, Trident Logistics, Adoris, Ved Enterprises, Al Nabuda Logistics LLC, Vibgyor Real Estate, Centivo, Aroma and Fragrances, Sagar Kadam, Leo Logistics, Sri 11 Thane and DSW. इस बार टर्न और बाउंस दोनों था. शॉट के लिए जगह बनाई रामपोल ने और खेल दिया. बहुत नफासत के साथ गेंद जाकर पर्दे को लगी और ये भव्य चौका. 5 रन. We are also thankful to Shri Ranjit Pillai, who is with us, Director Operations and Special Projects, JSSL, Sagar Kadam, Managing Partner, Centivo Global, Dubai, Aroma and Fragrances, Satish Shetty, Vice President, Service Delivery and Support, CMS Computers Limited, Nadeem Durrani, Managing Partner, White Space Global. Special thanks to Ajit Putran, Cricket Coach, GSC, Avinash Zadav, Managing Partner, Aditya Sports, Javed Sheikh, Manager Pharmacy, and Manohar Kohli, Senior Foreman, Indian Oil Corporation. We also take this opportunity to thank Mr. A.H. Patel, Managing Partner, New Ahmedabad Sports, Aftab Sheikh, Managing Partner, White Space Global, and Krishna Kumar Nair, Finance Manager, Al Nabuda Logistics LLC. मुकेश की अगली गेंद इस बार स्ट्रेट निकलती हुई. ये बहुत जरूरी होता है आपके पास एक स्टॉक बॉल हो. जो नॉर्मल गेंदें आप करते हैं वो अलग होती है और एक स्टॉक बॉल आपकी अलग होती है, और वो स्टॉक बॉल आपको काम में आती है जो हमने इस वक्त देखा. इस बार पुल कर दिया है और बॉल जाएगी मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन के लिए रामपोल का एक खूबसूरत टाइमिंग भरा शॉट. स्कोर अब आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है. 9 विदाउट लॉस. एक अच्छी शुरुआत जीएस लॉजिस्टिक्स यूनाइटेड इनके द्वारा. लॉजिस्टिक्स कंपनियों का काम ही होता है कि पार्सल और कंटेनर को टाइम पे पहुंचाना, और वही काम रामपोल ने किया. जीएस लॉजिस्टिक्स यूनाइटेड का वो 10x के बॉल का पार्सल बिल्कुल टाइम पर उन्होंने पहुंचा दिया बाउंड्री लाइन के बाहर, इन टाइम. इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड. रोकने का वहां पर सवाल पैदा नहीं होता. क्रिकेट में ये शॉट के लिए कोई फील्डिंग पोजीशन नहीं है और ये उत्कृष्ट चौका. स्कोर हो गया 13. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी पहले ही पावर प्ले के ओवर में यहां पर जीएस लॉजिस्टिक्स यूनाइटेड. बहुत अच्छा गेंद को जज किया, बॉटम एंड का इस्तेमाल किया और धकेल दिया सर्कल के अंदर. 1 रन के लिए बहुत अच्छी शुरुआत यहां पर करते हुए मंदार गरुड़े और रामपोल. पहला ओवर पूरा किया मुकेश ने. 14 रन आए और एक प्रभावशाली शुरुआत. आज के दिन में सोनम एक ट्रेंड बन रहा है, चेज करने वाली टीमें जीत रही है. पहले मैच में 41 चेज हो गए, दूसरे मैच में 49 चेज हो गए. ट्रॉम्बे कोलीवाड़ा के लिए ये मैच जीतना बहुत जरूरी हो जाता है.
ट्रॉम्बे अगर इस मैच को जीते हैं तो टेबल ओपन हो जाएगा। नया ओवर लेकर आ रहे हैं संजय। मंदार गरुड़े रामपोल मैचलेस 11 के लिए कई साल खेले, एक बहुत ही बढ़िया विकेट कीपर। और दूसरी तरफ मंदार गरुड़े जितना मंदार गरुड़े टेनिस क्रिकेट में अगर लाख का है तो लेदर बॉल क्रिकेट में वो 1.25 लाख का है, क्योंकि उसने इतने विकेटें ली है, इतने रन बनाए हैं। पेंटालून, ओरिएंट शिपिंग, आज ओरिएंट शिपिंग के दिन मुझे याद आते हैं। अजय कदम, प्रवीण तांबे, मंदार गरुड़े, ये लोगों के नाम पेपर कटिंग में हर वीकेंड में आया करते थे। नेक्स्ट मैच आई एक्वीरा एंड वन सोल्यूशन। शफल होकर उठा दिया वहां पर और भेज दिया तारामंडल में, पेड़ को लगती हुई ये सुपर 6। रामपोल ऑन अ रॉक एंड रोल और स्कोर अब पहुंचता हुआ 20 विदाउट लॉस। पावर प्ले का अंतिम ओवर। और देखिए इस बार टप्पा खाते ही वहां पर बहुत ही शालीन अंदाज में ये पंच लगा दिया 4 रन का। 24 विदाउट लॉस। राम ऑन साइड पर, राम कट भी करता है, राम पुल भी करता है, राम स्ट्रेट शॉट भी खेलता है, राम कवर ड्राइव भी लगाता है। ये बहुत इंपॉर्टेंट है। मिठाई की दुकान में चली जाए, मोतीचूर लाडू, बूंदी लाडू, शिंगदाना लाडू, राजगीरा लाडू आपको मिलते हैं। वैसे अलग अलग वैरायटी वाले शॉट्स रामपोल के। इस बार बॉल नीचे रही और ये बिंदी गेंद जरूरी थी वहां पर बॉलर संजय के लिए, जिनको मौका दिया गया है इस मैच में गेंदबाजी करने का। लोअर फुल टॉस इस बार बराबर से बल्ले पर नहीं ले पाए थे, 1 रन पूरा किया, दूसरा लेना चाहते हैं वहां पर मंदार गरुड़े तेज कदम भागते हुए। देखिए दोनों बल्लेबाज काफी सशक्त है रनिंग बिटवीन द विकेट्स में। और जो टी शर्ट उनको दिया गया व्हाइट एंड ग्रीन, ऐसा लगा मानो 2 CNG बस दौड़ रही है। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 26 पर पहुंचा बगैर किसी नुकसान के। रामपोल 9 बॉल 25 और मंदार गरुड़े की बात करें तो अब तक एक ही गेंद खेली और 1 रन बनाया है। मंदार गरुड़े रामपोल की बल्लेबाजी का आनंद उठाते हुए। बॉलर है संजय और ये देखिए मिसाइल है, राम द मिसाइल लॉन्चर, जाके बॉल पर्दे को लगी, पर्दा फाड़ छक्का। व्हाट अ स्ट्रॉन्ग स्टार्ट। टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर बनाने की तरफ आगे बढ़ते हुए और किसी भी विकेट का हाईएस्ट पार्टनरशिप का रिकॉर्ड भी मेरे ख्याल से बन चुका है। 32 रन जब तक कोई विकेट नहीं गिरा है, मानो दोनों बल्लेबाज अपना विकेट लॉकर में लॉक करके आ गए। सतीश शेट्टी अगर बॉलर होता तो हो सकता है कि आईटी इंडस्ट्री का है तो बिट लॉकर अप्लाई करके अनलॉक करता, पर सतीश नहीं है। 2 ओवर के बाद स्कोर है 33 विदाउट लॉस। एक स्पेशल अनाउंसमेंट आहे, MH43AA 2021 इनोवा, MH04 JV 5132 अर्टिगा, ये 2 गाड़ियों की वजह से दूसरी कार को बाहर निकलने में तकलीफ हो रही है। अगर आपकी कार है, आप खेल रहे हैं तो किसी को चाबी दे दीजिए, और अगर आप नहीं खेल रहे और बाहर बैठे हैं
MH43AA 2021 इनोवा आणि MH04 JV 5132 अर्टिगा या दोन गाड्यांमुळे इतर ज्या गाड्या आहेत ते येऊन जाऊन तिथे अडथळा निर्माण होत आहे. या गाड्या त्वरित तिथून आपण बाजूला पार्किंग करायचे. धन्यवाद. मागची एक गाडीला बाहेर यायचं आणि त्या गाडीला अडथळा निर्माण होतोय. नया ओवर कर रहे जगदीश जग्गू. जगदीश के सामने रामपोल. बहुत ही बढ़िया पिच ऑन ड्राइव. मार्क वॉ की अदा में वो शॉट खेला गया. मार्क वॉ की याद आते ही मुझे मेरा टेनिस क्रिकेट का एक और बहुत करीबी दोस्त चेंबूर का याद आ गया, जिसको हमने नाम दिया था डार्क वॉ, और वो इस वक्त हमारे बीच है. अविनाश जाधव. बहुत उम्दा शॉट है. कैच होना मुश्किल था. हालांकि बॉल के नीचे जरूर आए थे. मंदार गरुड़े स्वयं अपने आप से नाराज है कि इतना अच्छा शॉट खेलने के बावजूद भी मैं आउट हो सकता था. लेकिन इस वक्त आप देखिए, एक बैट्समैन गर्म है, एक बैट्समैन थोड़ा ठंडा खेल रहा है. इसी को कहते हैं फायर एंड आइस टुगेदर. स्कोर आगे बढ़ता हुआ 35 विदाउट लॉस. थर्ड ओवर. इस बार एक बढ़िया शॉट. नो मैंस लैंड में जाती हुई गेंद. कैच होना तो मुश्किल है, लेकिन 2 रन भी बन जाएंगे. रामपोल. चुनाव में जरूर आपको लगता है एग्जिट पोल, टोल नाका पर लगता है एंट्री पोल, लेकिन ये वो पोल है जो कोई पोल का मोहताज नहीं है. इसका अपना स्टाइल है, और जो अपने बल्ले से रहा है बोल, वो है रामपोल. और देखिए बल्ला बोल दिया. 440 वोल्ट के करंट वाला छक्का. उड़न खटोला रामपोल. स्कोर अब पे लगाया था. 41 नॉट आउट. रामपोल. बल्ले का मोटा सिरा. वहां पर रनआउट का खतरा. मंदार बैट को ग्राउंड करते हुए. बहुत अच्छी वहां पर सोच मंदार गरुड़े की. स्कोर आगे बढ़ता हुआ 44 विदाउट लॉस. बड़ा रिकॉर्ड होता हुआ यहां पर कोई भी विकेट के लिए और ओपनिंग विकेट दोनों के लिए हाईएस्ट पार्टनरशिप का रिकॉर्ड, टूर्नामेंट के हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर, टूर्नामेंट का हाईएस्ट टीम स्कोर, ये रिकॉर्ड अब टूटने जा रहा है. इट्स अ रिकॉर्ड ब्रेकिंग ब्लॉकबस्टर स्टार्ट फॉर GS लॉजिस्टिक्स यूनाइटेड. स्वीप कर दिया. शॉट ऑफ द आफ्टरनून. क्या बिल्कुल टेस्ट मैच क्रिकेटर की अदा में बल्लेबाजी की नजाकत और नफासत को दिखाता हुआ वो चौका. ओवर समाप्त होता हुआ तीसरा. 3 ओवर के बाद 48 रन. MH43AA 2021 इनोवा गाड़ी जरा प्लीज वहां से हटा दीजिए. आने जाने में तकलीफ हो रही है. 3 overs and 48 रन. 16 के औसत से बैटिंग चल रही है मंदार गरुड़े और रामपोल. रामपोल उनके सामने अब नया ओवर दिया जाएगा. ट्रोम्बे कोलीवाड़ा की ओर से अब नया ओवर करेंगे बोल रहे संदीप. देखिए ट्रोम्बे कोलीवाड़ा के पास भी अच्छे बैटर्स हैं. कैसियो, खास करके कैसियो, डैनी, संदेश, मुकेश,
वाइड बॉल और इस टूर्नामेंट का हाईएस्ट टीम स्कोर की बराबरी करते हुए अब जीएस लॉजिस्टिक्स यूनाइटेड ऑन 49 विदाउट लॉस और 50 रन की पार्टनरशिप से केवल 1 रन अब दूर है ये A1 जोड़ी। 50 की पार्टनरशिप और टेनिस क्रिकेट फेस्टिवल का ये सबसे बेहतरीन पार्टनरशिप का प्रदर्शन। मंदार गरुड़े दिए की बाती की तरह शांत जल रहा है और रामपोल सल्फर डाइऑक्साइड सा अब गर्म हो चुका है। ये क्रिकेट का मजा है। आप देखिए, नाउ दिस इज द शॉट और बॉल जाकर सीधी वहां पर टपा खाकर पर्दे को लगी। 4 रन मंदार गरुड़े को मिले। इस बार फिर से उसी दिशा में और वही रिजल्ट, 4 रन। रनों की रंगोली सजाते हुए रामपोल और मंदार गरुड़े। मैदान के चारों ओर शॉट लगे हैं। इसका मतलब यह है कि जैसे जीएस लॉजिस्टिक्स के कंटेनर ऑल ओवर इंडिया में जाते हैं, वैसे उनके बल्लेबाजों के शॉट भी ऑल ओवर द ग्राउंड जाते हैं। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 54 रन्स, 54 रन। Score 58. A correction, next toss, I Equi ran one solution to report for the toss. थोड़ा सा बल्ले के मुंह को खोला, खेला, स्क्वायर ऑफ द विकेट 1 रन के लिए। ये मजा है मंदार गरुड़े की बैटिंग को देखना। मंदार गरुड़े की बल्लेबाजी को देखना एक अलग मजा है। और रामपोल हॉट बैटर, इनसाइड आउट खेल दिया, कैच का मौका नहीं है। रामपोल इनसाइड आउट खेलते हुए वहां पर बाउंड्री लाइन से लगभग आधे मीटर के अंदर बॉल को रोका गया। लेकिन क्या बैटिंग कर रहा है रामपोल। मैदान में रनों की रंगोली सजाता हुआ रामपोल। स्कोर 61 और रामपोल का निजी स्कोर हो गया है 45। इस बार ड्राइव कर दिया, 1 रन और लिया। राम पहुंचे 46 पर। नाउ राम ऑन 47। राम का स्कोर है 47 और उनका बल्ला जो है बन गया है AK-47। अब स्कोर हो गया 63 एट द एंड ऑफ 4 ओवर्स। 63 रन, कोई विकेट नहीं गिरा है। इसको कहते हैं बल्लेबाजी। राम 18 गेंदों में 47 पर खेल रहे हैं। मंदार 3 चौकों की सहायता से खेल रहे हैं अब 15 पर। 6 गेंदों का सामना किया है। आखिरी ओवर अब किया जाएगा। बॉलर है मुकेश, जिन्होंने पहला ओवर किया था। ट्रॉम्बे कोलीवाड़ा को चाहिए कि कम से कम 70 के अंदर इसको रोके। आखिरी ओवर में 7 से ज्यादा रन देना ये खतरे से खाली नहीं होगा। और अब कैप्टन ने देखिए स्वयं वहां पर फील्डिंग सजाई है। एक डीप थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक डीप कवर पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर, एक फाइन लेग हम देख रहे हैं। और इसके अलावा वहां पर एक वाइडिश स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑन। फुल टॉस बॉल दी मंदार गरुड़े। इस तरह स्विच इट लगाते जाएंगे। फुल टॉस बॉल आप मंदार गरुड़े को नहीं कर सकते। मंदार गरुड़े दिन भर स्विच इट लगाएगा। सुबह खेतों में चारा चरने गई गाय सूर्यास्त होने पर घर आने तक वो स्विच इट लगाते रहेगा। आप फुल टॉस नहीं कर सकते। स्कोर आगे बढ़ता हुआ 64 विदाउट लॉस। एक ऐसा तारीख साज खिलाड़ी, राज कपूर मेमोरियल 1995 बेस्ट बैटर, $25,000
in 1995. 27 साल बाद उसकी कीमत 2.5 लाख के ऊपर है. अब रामपोल का पहला गलत शॉट, लेकिन वहां कैच करने के लिए तैयार नहीं थे. जहां एक था वहां दो बन गए. अब जाकर बैकअप पहुंचता हुआ. क्रिकेट में एक मुहावरा है, बोथ दी बैटर शुड कॉम्प्लीमेंट ईच अदर. बिल्कुल वो वाला क्रिकेट यहां पर आपने देखा. कभी नरम, कभी गरम, कभी पाना, कभी पकड़, कभी फायर, कभी आइस. उन्नीस गेंदों में 49 पर खेलते हुए रामपोल. क्या टेनिस क्रिकेट फेस्टिवल का पहला अर्धशतक हमें देखने मिलेगा आज. एंड दिस विल बी अ ग्रेट. आज उनके खेल से उम्मीदें हैं. फर्स्ट हाफ सेंचुरी ऑफ द टूर्नामेंट और तान दिया रामपोल ने. हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर ऑफ द टूर्नामेंट, हाईएस्ट पार्टनरशिप ऑफ द टूर्नामेंट. एक ही मैच में 3 रिकॉर्ड. रामपोल, what a half century by him. एक रन और लिया रामपोल ने. रामपोल ऑन अ रॉक एंड रोल और 71 रन्स. क्या बल्लेबाजी हुई है आज. टॉस के लिए आ जाए आई एक्वीरा एंड वन सॉल्यूशन. हाथ में सुंदरम की किताब हो और पार्कर का पेन हो, लिखने का जो मजा है ना, वो मजा ये बैटिंग को देखकर पहली पारी में आ रहा है. इस बार मंदार गरुड़े के बल्ले से थोड़ा ऊपर रही गेंद और कोई खतरा नहीं था. रन जरूर मुकम्मल किया. स्कोर 72. पांच ओवर में 72 रन बहुत होते हैं, प्रचुर मात्रा में रन. ये जो पिच है बल्लेबाजी के लिए मुफीद नजर आ रही है और इसके ऊपर बल्लेबाजी का पूरा लुत्फ उठाते हुए दोनों सलामी बल्लेबाज. इस बार रामपोल ने तान दिया. Out loss. iEquira and one solution to report for the toss. मेरे ख्याल से सोनम ये वो स्कोर शीट है जो रामपोल इसकी जेरोक्स या तो ये पन्ना फाड़ कर अपने साथ घर लेने जाना चाहेंगे, इसको फ्रेम करना चाहेंगे. 22 बॉल में 60 रन, 5 डजन रन. रामपोल वाकई में रामपोल ऑन अ रॉक एंड रोल. No entry poll, no exit poll, no prediction poll, only one poll, that is Rampol. और आइए अब चलते हैं कुछ सत्कार और टॉस की तरफ, जहां पर रंजीत पिल्लाई साहब के हाथों ये टॉस होने जा रहा है. आई एक्वीरा एंड वन सॉल्यूशन. आई एक्वीरा टॉस जीत के फील्डिंग ली है. Sandeep Warke to join us, please. Can I call Mr. Sandeep Warke? Yeah, Sandeep Warke is here. I request Vijay Singh to join us, please. Vijay Singh. आइए संदीप वारके. Welcome Ranjit Pillai ji, the man behind the lives of tennis cricketers. ये साल 4 खिलाड़ियों को लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड दिया जाएगा, लेकिन विजय सिंह, आइए विजय सिंह जी. वेलकम विजय सिंह. सिंह इज किंग. और आपको सेंटिवो सागर कदम की जो ये कंपनी है, अरोमा एंड फ्रेग्रेंस,
एक आपको ये खूबसूरत टी शर्ट दिया जा रहा है। अविनाश जाधव, ग्रेट जॉब अभी। सेंटिवो का ब्यूटीफुल लोगो। सागर कदम, यू हैव डन एन ग्रेट जॉब बाय स्पॉन्सरिंग दिस। नेक्स्ट इज आइए नदीम भाई दुरानी, वाइट स्पेस ग्लोबल। अल्लाह से ये दुआ करते हैं कि वाइट स्पेस ग्लोबल स्पेस तक जाए। आइए सर, अब नए सत्कार ये आइए संदीप वारके, वन ऑफ द लेजेंडरी प्लेयर्स बीइंग रिवॉर्डेड विद अ टी शर्ट सेंटिवो अरोमा अँड फ्रेग्रन्सेस बाय सागर कदम। संदीप वारके, आपण दिलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपला सत्कार करतोय आपण टेनिस क्रिकेट फेस्टिवल मध्ये। संदीप भाई कुछ 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 बोलिए, आइए। सर्वात प्रथम सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि इकडे जे आयोजन केलेले आहेत सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांनी आपले ओल्ड म्हणजे जे लेजंड्स खेळाडू आहेत त्यांनी मिळून ही जी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली टेनिस क्रिकेट फेस्टिवलची, खरंच अशी टुर्नामेंट सगळीकडे मोस्टली करून झाली पाहिजे आणि मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। थँक्यू। तसंच रणजित साहेबांचा पण मनापासून आभार की ते दरवर्षी जे लेजंड्स क्रिकेट लेजंड्स प्लेयर्स लोकांना जे लेजंड्स अवॉर्ड देतात। माझं असं मत आहे की सगळीकडे म्हणजे ज्या ज्या रायगडमध्ये आहेत किंवा पुणे साताराचे जे प्लेयर्स लेजंड्स, तर तिकडे पण असा सत्कार व्हावा, त्या लोकांनी करावा त्यांच्या प्लेयर्स लोकांना, कारण आपण ते ठाणे आणि मुंबईचे करतो तसं तिकडे पाहावं। थँक्यू, बेस्ट ऑफ लक। आइए अब अगली शख्सियत इमरान इनामदार, पावर हिटर थाना के। आइए इमरान भाई, ये इनामदार तो है, ये ईमानदार भी है। आइए भाईजान, आपका एक भव्य सत्कार हम करने जा रहे हैं। आइए, बहुत बड़ा सत्कार, सेंटिवो टी शर्ट सागर कदम अरोमा एंड फ्रेग्रेंसेस। पावर हिटर, जंग में जवान, खेत में किसान, फिल्म में लगान और टेनिस क्रिकेट में पावर हिटर इमरान का कोई जवाब नहीं। इमरान भाई, अल्लाह ताला आपको लंबी उम्र दे और इंशाल्लाह बहुत तरक्की और बरकत से नवाजे, ऐसी हम दुआ करते हैं। थैंक यू सो मच, आज आप यहाँ तशरीफ लाए उसके लिए। अब सीधा आपको ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में चंद्रकांत शेट्टी के पास। शुक्रिया। आइए रविकांत पांडे सर, फार्मेसी ऑफिसर विद हिंदुजा हॉस्पिटल्स, उनका एक भव्य सत्कार कर रहे हैं अविनाश यादव। रवी दादा, आपण खरोखर म्हणजे एक उल्लेखनीय काम करत आहात हॉस्पिटलसाठी। फार्मसी ऑफिसर म्हटलं की एक मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते आणि तुम्ही अशीच सेवा करत राहावे आणि क्रिकेट खेळत राहावे, अशा लक्ष शुभेच्छा आहेत आमच्याकडून। धन्यवाद। जाऊया चंद्रकांत शेट्टीकडे। धन्यवाद हरीश पंड्या सर। स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं टेनिस क्रिकेट फेस्टिवलच्या हा
धन्यवाद जावेद. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी कॅसिओ आणि जगदीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 79 धावांचा एक मोठा पल्ला गाठायचा आहे आणि गोलंदाजीसाठी राम. यावेळेला देखील एक भन्नाट वेगातील चेंडू होता, परंतु अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नियमदबा स्पोर्ट्स, पॅशन, त्याचबरोबरने WS, त्याचबरोबर JSSL यांच्या माध्यमातून आपल्याला एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आयोजन कमिटीमध्ये देखील जर पाहिलं तर सर्वच दिग्गजांना आपण पाहतोय. आणि विविध 6 फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी ही क्रीडा स्पर्धा आज आपण पाहतोय. यावेळेला आक्रमण केला गेलाय, जशास तसा उत्तर देण्याचा प्रयत्न, टोलावलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. लांबलचक षटकार येताना पाहायला मिळाला राम यांच्या विरुद्ध. ओहो, यावेळेला जसा मोठा फटका आला, लेनच्या पाठी आले, बॅक ऑफ द लेन, भन्नाट वेगात एक बाउन्सर देखील पेश केला आणि पाठवलं चेंडूला यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगलंच युद्ध रंगलंय दोघांमधील. पहिला चेंडू जर पाहिलं तर त्यांच्या शरीरावर आदळला, त्यानंतर आक्रमण, त्यानंतर पुन्हा निर्धाव चेंडू. दोघांमधील चांगलंच म्हणजे कॅशिओ आणि राम यांच्यातील चांगलीच लढत या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीचा चेंडू, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक तिकडे, कॅच मात्र हातातून सुटली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या वेळेला पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, याही वेळेला फटका फसलाय. पाहूया, क्षेत्ररक्षक तिकडे, एफर्ट्स झाले परंतु कॅच नाही झाली आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव देखील तिकडे घेतली गेली आहे. चांगलं दोघांमधील द्वंद्व रंगताना पाहायला मिळालं राम आणि कॅशिओ यांच्यामधील. आणि आणखी 2 धावा, म्हणजे सुरुवात जर पाहिली तर इकडे खूप चांगली होते आणि धावसंख्या 11. जरी लक्ष मोठं आहे परंतु या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला जाऊ शकतो. क्रिकेटच्या खेळात समसमान संधी असते दोन्ही टीमला. दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही तेच मैदान, दोघांनाही तीच खेळपट्टी, दोघांनाही तोच चेंडू, त्यामुळे प्रयत्न तर दोघांनाही करावे लागतील. स्वस्थ बसून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत अलर्ट राहावं लागतं. या अगोदरच्या दोन्ही मॅच काय चुरशीच्या झाल्यात, तिसरी होईल का ट्रॉम्बे कोळीवाडा. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली आणि चेंडू जर पाहिलं तर पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात जर पाहिलं तर तब्बल 12 धावा घेतल्या गेल्या आहेत. कॅशिओ यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली. 12 धावा तर आलेल्या आहेत. 79चा करायचा आहे पाठलाग. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 67 धावांची आवश्यकता. 4 ओव्हरमध्ये 67 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हवाई हल्ले करावे लागतील आणि मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. कॉर्पोरेट संघांसाठीच्या लढती पाहायला मिळतील. आमच्या महिला भगिनी क्रिकेट या ठिकाणी खेळल्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर मुलांचं, शालेय मुलांचं क्रिकेट पाहायला मिळालं. त्याचबरोबर जर पाहिलं तर अंडर 19 क्रिकेट पाहायला मिळालं. एक गाव संघ उद्याचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे क्रिकेट दर्जेदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं विविध फॉर्मॅटचं. आणि आज टेनिस क्रिकेट जगतातील दिग्गजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत हेमंत शिंदे. 50शी ओलांडल्यानंतर देखील आजही त्यांच्या फिरकीची जादू आम्ही पाहतो. नाव हेमंत शिंदे, जेम्बो या नावाने ओळखले जाणारे. गिरगावातील बऱ्याचशा संघांमधून त्यांच्याकडून क्रिकेट खेळलं गेलंय. KSK साठी क्रिकेट खेळतात. गोपी 11 साठी देखील क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहतोय. आज जर पाहिलं तर हेमंत शिंदे. पहिला बॉल, टप्पा पडतोय लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 1 रन तिकडे मिळेल. GS लॉजिस्टिक युनायटेड स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ट्रॉम्बे कोळीवाडा यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. हेमंत शिंदे, कॅशिओने मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळले. तो आत्मविश्वास त्यांना मिळाला असणार आहे. परंतु हेमंत शिंदे हे देखील काही कमी नाही आहेत. यावेळेला देखील जर पाहिलं तर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कॅशिओ यांचा. चेंडूची फेकी केली जाईल. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील घेतली गेली.
धावसंख्या 2ने पुढे जाते. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र चांगली कामगिरी आणि चांगली सुरुवात झाली आहे, परंतु सातत्य ठेवावं लागेल. एक मोठं लक्ष आहे इकडे. हेमंत शिंदे घाटकोपरला ज्यावेळेला पहिली 1,00,000ची ओव्हर 40ची स्पर्धा झाली होती, त्यावेळेला मात्र बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील हेमंत शिंदे यांनी मिळवला होता, म्हणजे जेम्बो यांनी मिळवला होता. माथेरानमध्ये बरीच वर्ष आयकॉन म्हणून देखील त्यांना आपण पाहतोय, परंतु कॅशिओ देखील काही कमी नाही आहेत. कॅशिओकडे देखील ती क्षमता आहे. खूप वर्ष त्यांनी ट्रॉम्बेसाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगली कामगिरी जगदीश देखील करतायत. ओहो, यावेळेला टप्पा पडला, बॉल वळला, पाठीमागे गेला, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1ने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 16वर. टप्पा पडतोय, बॉल वळतोय देखील, परंतु धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16 धावांवर. अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळा मापदंड निर्माण करणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेट फेस्टिवल. आक्रमण केलंय, यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक पाहूया, त्या ठिकाणी नाहीयेत. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न कॅशिओ आणि जगदीश यांच्या माध्यमातून. साजेशी सुरुवात तर झाली आहे आणि ते प्रयत्न कॅशिओ या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये करतील. धावसंख्या पुढे गेली आहे, 18 धावा धावफलकावर आहे. हे फिरकीपटू हेमंत शिंदे, जेम्बो आणि समोर जर पाहिलं तर ट्रॉम्बे कोळीवाड्याचा कॅशिओ. एका बाजूला जेम्बो, एका बाजूला कॅशिओ. संघ बलाढ्यात मंदार गरुडे सरांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं. ओ, यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्याच दिशेने चेंडू गेला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. चेंडूची गती यावेळेला थोडीशी कमी केली होती हेमंत यांनी, त्यामुळे टायमिंग नाही साधू शकले. आणि आता मात्र मागील मॅच मध्ये ज्यांनी खूप चांगली छाप सोडली असे जगदीश येताना पाहायला मिळत आहेत, माहुल कोळीवाड्याचे. ओहो, यावेळेला फिरकी, चेंडू टप्पा पडतोय, गर 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 वळतोय आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. हीच तर खासियत आहे या फिरकीपटूंची. आपल्या फिटनेसच्या जोरावर 50 नंतर देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात जेम्बो. यावेळेला मात्र जगदीश देखील काही कमी नाहीये. मी देखील माहुल कोळीवाड्याला बिलॉंग करतोय सांगतात जगदीश, आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा. धावसंख्या जर पाहिली तर 4ने पुढे जाते. बघता बघता दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते. धावसंख्या 23. चांगली सुरुवात झाली आहे, विशेष म्हणजे विदाऊट लॉस आहे. ट्रॉम्बे कोळीवाड्याला आज आपली क्रिकेटची ताकद दाखवून देण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. ट्रॉम्बे कोळीवाडा आणि ट्रॉम्बे कोळीवाड्याचे क्रिकेटचा देखील आम्ही सातत्याने उल्लेख करतो. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला वेग जास्त होता त्यामुळे धाव नाही घेऊ शकले आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. खूप सारे संघ आणि खूप सारे खेळाडू ट्रॉम्बे कोळीवाड्याने देखील टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. 18 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अजित पुत्रन सर देखील या स्पर्धेमध्ये एक वेगळी भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. सतीश शेट्टी सरांना देखील आम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर गन सरांची नक्कीच या स्पर्धेचे मास्टर माइंड जर पाहिले तर गन सर आहेत. रणजित पिल्ले सरांची त्यांना एक चांगली साथ पाहायला मिळते. आणि सर्वच जी टीम आहे, मग अविनाश जाधव सरांपासून संतोष साटीलकर सरांपर्यंत, एक वेगळ्या उंचीवर या स्पर्धेला घेऊन जाण्याचं काम करतायत. आणि मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेल, अजित पुत्रन सर, ही सुरुवात आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये कॉर्पोरेट क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. ते येणार आणि आलंच पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आपल्या टेनिस बॉल क्रिकेटपटूंना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉब भेटणार नाहीत, भेटतील. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कंपनीज देखील शोधतील कोणकोणते मोठमोठे लेवलचं टेनिस बॉल खेळणार आहेत, त्यांना शोधतील आणि आपल्या टीममध्ये कामाला ठेवतील. सुरुवात इकडनं झाली आहे. टेनिस क्रिकेट मोहन राव. पहिलाच बॉल, दांडी दांडी दांडी, गुल. जसं आपण पाहतो टेनिस क्रिकेट विश्वात, मी ब्लॉक होल स्पेशलिस्ट म्हणजे जसं तुकाराम कुर्चे महाराज यांना पाहतो, अगदी ब्लॉक होलचे गोल चेंडू टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
करुणा कोटेन सरांना देखील आम्ही पाहायचो. अगदी खूप सारी नावं आहेत टेनिस क्रिकेट जगतातील. तसं एक म्हणजे मोहनराव म्हटलं ती ब्लॉक होल पद्धतीचे म्हणजे 90% चेंडू तर ब्लॉक होलमध्येच टाकतात आणि सोपं नसतं मोजून मापून गोलंदाजी करणं. आणि अशी दोन रथी महारथी गोलंदाज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. सतीश शेट्टी सर, अजित पुत्रन सर, संतोष साटीलकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकाच्या भूमिका ये सर्वांना आपण पाहतोय. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु त्याला ऑन साईडला खेळलाय. 1 रन तिकडे मिळेल. कुठपर्यंत मजल मारली जाते पाहायचं आहे. ट्रॉम्बे विशेष म्हणजे आज उदय साटम यांना देखील इन ऍक्शन मध्ये आम्ही पाहतोय. तर या सर्व दिग्गजांना मैदानात पाहणं आमच्यासाठी एक नेत्रसुख आहे क्रिकेटच्या मैदानावरचं. यावेळेला व्हाईट बॉल घोषित करतायत आणि विशेष म्हणजे पंच पहा. रमाकांत पवार सर असतील, नासिर शेख सर असतील, त्याचबरोबरने जर पाहिलं तर अमित गोलतकर सर असतील. या तिघांनी टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय. म्हणजे इकडे जे जे आहेत त्यांनी टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या नावाची खूप मोठी छाप सोडली आहे ते इकडे आहेत. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा टाकण्याचा प्रयत्न स्टंपच्या समोर सापडले. बोट उंचावलं जाते पंचांचं. LBW येथे विकेट विकेट विकेट. नियमदाबा स्पोर्ट्स JSSL विशेष म्हणजे ही स्पर्धा टेनिस क्रिकेट .in वर दाखवली जाते. आणि आज जर पाहिलं आजचा दिवस दिग्गजांचा. ज्या दिग्गजांकडे पाहत आपण मोठे झालो, ज्या दिग्गजांचा खेळ पाहत पाहत टेनिस क्रिकेट लोकप्रिय झालं, त्या दिग्गजांना आम्ही आयोजनात देखील पाहतोय आणि आज खेळतानाही पाहतोय. कारण ओव्हर 40चा गट आहे. मोहनराव ब्लॉक होल स्पेशलिस्ट आणि समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आलेत संदीप गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळतात. जोडीला जर पाहिलं तर संदीप यांच्या मैदानाच्या आतमध्ये मुकेश आणि संदीप ही जोडी पाहूया कुठपर्यंत घेऊन जाईल आपल्या टीमला. पुन्हा एकदा मोहन राव, पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यशस्वी देखील होताना पाहायला मिळतात. अचूकता, भेदकता ही गोष्ट पाहायला मिळते मोहनराव यांच्याकडे आणि ती या ठिकाणी आजही म्हणजे मी उल्लेख करील ठाणे विरुद्ध रायगड या मॅच मध्ये देखील ठाण्याच्या टीम मध्ये देखील मी गतवर्षी एक मॅच पाहिली. ठाण्याच्या मुख्य टीम मध्ये देखील समावेश होता यांचा. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. सोपं नाहीये मोजून मापून गोलंदाजी करणं. ओव्हर 40 गोलंदाज आहे परंतु गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी करतायत. अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी मोहन राव. परंतु फलंदाजांना म्हणजे संदीप यांना देखील ते उत्तर द्यावं लागेल. यावेळेला मात्र चुकीला माफी नाहीये. चुकी कुणाकडूनही होऊ देत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. ब्लॉक होल करण्याच्या प्रयत्नात फुलटॉस गेला आणि फुलटॉसला पाठवलं मैदानाच्या बाहेर. संदीप यांनी ट्रॉम्बे कोळीवाड्याचा एक सिक्सर ब्रँड या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिक्सर. या 3 षटकांचा बघता बघता खेळ या ठिकाणी संपतोय आणि धाव संख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 31 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक दिग्गज टेनिस क्रिकेट विश्वातील टॉप ऑलराऊंडर भरत लोहार हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचे आम्ही हार्दिक असं स्वागत करू. म्हणूनच म्हटलं तर आजचा दिवस दिग्गजांचा आहे आणि भरत लोहार सर आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजीसाठी येत आहेत. सूर्यकांत मडवी पाहूया बाळा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. लक्ष पुढे चाललंय. धावसंख्या झाली ती फक्त 31. 48 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 12 चेंडू 48 धावांची आवश्यकता. पाहूया ट्रॉम्बे कोळीवाड्याला छाप सोडावी लागेल. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु तिकडे क्षेत्ररक्षक पकडतायत. कॅच येते. विकेट.
पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळत आहे. सूर्यकांत मडवी बाळा विकेट घेत आहेत. नवीन बॅटर मैदानात डॅनी. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेर चेंडू हात फैलावले जात आहेत. वाईट बॉल घोषित केला जाईल. आपल्या यष्टीरक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात छाप सोडली आहे उमा सरांनी. हो यावेळेला वेगात चेंडू पुन्हा, परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल घोषित केला जातोय. माहुलचे अमित कोळी देखील उपस्थित राहत आहेत. माहुल म्हटलं की अमित कोळी नाव सर्वांना नक्कीच आठवतं. क्रिकेट प्रेमी आणि मोठमोठे लांबवर षटकार मारण्यासाठी ओळखले जातात. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा टेनिस क्रिकेट फेस्टिवल. यावेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. काव कॉर्नरच्या दिशेने बॉल जाईल. 1 रन तिकडे मिळेल. उत्सव क्रिकेटचा आणि हा उत्सव आज मुंबई नगरीमध्ये पाहतोय. ट्रॉम्बेच्या या चेरेश्वर क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 34 वर जाते. लक्ष आता दूर चाललंय कारण पहिल्या डावात राम पोळ नावाचा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला दांडी गुल. अंडरम स्टार्स देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. अंडरम स्टार्स वर्सेस ओव्हरहॅम स्टार असे एक प्रेक्षणीय मॅच ज्याची मात्र संपूर्ण मुंबई महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. आता अंडरम स्टार्स म्हणजे ज्यांनी अंडरम क्रिकेट उभ्या आयुष्यभर गाजवलं ते एका बाजूला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला ओव्हर आर्म स्टार ज्यांनी ओव्हरहॅम क्रिकेट गाजवलंय. परंतु त्या दोघांना ओव्हरहॅमची मॅच खेळायची एवढे ते महत्वाचं आहे. परंतु माझ्या मते एक गोष्ट नक्कीच आवर्जून सांगेल की अंडरम स्टार सांगतायत आम्ही ही मॅच खेळणार आहे. परंतु अजित पुत्रन सर या वर्षी ही मॅच ओव्हरहॅमची होईल. परंतु एखादी अशी टुर्नामेंट असेल ज्या टुर्नामेंटमध्ये या ओव्हरहॅम स्टारला अंडरहॅम मॅच खेळायला लागेल. ती ओव्हरहॅम मॅच आहे अंडरहॅम स्टारची. परंतु एखादी अशी टुर्नामेंट व्हावी ज्या ठिकाणी ओव्हरहॅम स्टार अंडरहॅमची मॅच खेळतील म्हणजे दोघांनाही समसमान संधी मिळेल. परंतु माझ्या मते श्रीकांतने सांगितलं आम्ही लढणार आहोत आणि त्याची उत्कंठा लागली अजित सर. अंडरआर्म स्टार ही स्पर्धा गाजवतील की ओव्हरआर्म स्टार त्याची देखील लिस्ट आमच्याकडे येतील आणि ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय कारण मुंबईमध्ये जेवढं ओव्हरआर्म क्रिकेट खेळलं जातं तेवढं अंडरआर्म देखील खेळलं जातं. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटला देखील मुंबईमध्ये खूप मोठं महत्व आहे अजित सर. आणि त्यामुळे ही मॅच या मॅचवर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. सगळ्या ग्रुपवर ओव्हरआर्म आणि अंडरआर्म दोन्ही ग्रुपवर मात्र ही लिंक जाईल. यावेळेला मात्र चेंडू चुकीचा आणि या चुकीला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल +4 धावा. अंडरआर्मचे ख्यातनाम खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अनिल शेट्टी, असलपा, जूड सॅम्युअल, RCC, धनंजय तोंडवलकर, भटवाडी आनंद सागर, विशाल तोंडवलकर, ऑल्विन, अजित शेट्टी, MVCC, हनीफ MVCC, रामपोळ, झपाटा, शेखर, राजेश शेडगे, त्याचबरोबर अशफाक सर, शेखर बडेकर, त्याचबरोबर कृष्णा, श्रीकांत आंगणे, रोहित राणे आणि प्रकाश भोसले या सर्व दिग्गजांना अंडरआर्म क्रिकेटसाठी खेळताना आपण पाहू. तर ओव्हरआर्म क्रिकेटमधील देखील मोठमोठे तारे सितारे इकडे उतरतील. ट्रॉम्बे चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता आणि त्यामध्ये देखील जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. बघता बघता मॅच पुढे जाते आणि 4 ओव्हर या ठिकाणी संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 40. अजूनही 1 ओव्हर बाकी आणि 39. औपचारिकतेच्या दिशेने मॅच निघाली आहे. परंतु आज ओव्हरआर्म स्टार मध्ये कोण कोण खेळेल? करुणा कोटियन गोलंदाजीतील आणि फलंदाजीतील एक मोठं नाव. टेनिस क्रिकेटचा महानायक उमेश मांजरेकर, महेश मकवाना, फिरकीची जादू, त्याचबरोबरने राजा आदतराव सर, आणखीन एक दिग्गज सह्याद्रीचं मोठं नाव कल्याणी घोरपडे, राहुल इलेव्हन आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ख्यातनाम सिक्सर किंग, फिरकीचे जादूगर संदीप दळवी,
त्याचबरोबर सिंगल डबल्स आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट नेतृत्व आणि डावखुऱ्या हाताचे एक महान फलंदाज भरत वाघेला चुवा, त्याचबरोबर श्रीकांत दादरकर, आणखीन एक बिग हिटर आणि आणखीन एक मोठं नाव हितेश खांबे, आणखीन एक टेनिस क्रिकेट विश्वातील विद्याविहार परिसरातील मोठं नाव. त्याचबरोबर जर पाहिलं तर शंतनू गायचोर, वा द ग्रेट शंतनू गायचोर सर, फिरकीचे जादूगर असलम सरगुरू सरांना पाहू, सुनील इंदुलकर, आणखीन एक मॅजिशियन संतोष साटीलकर, आणखीन एक मॅच विनर आणि मास्टर. त्याचबरोबर जर पाहिलं तर संतोष कदम, आणखीन एक मोठं नाव या टेनिस क्रिकेट विश्वातील. आणि यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक टेनिस क्रिकेट विश्वातील मास्टर माइंड चंद्रकांत शिंदे. मजा येईल या मॅचला देखील. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या मॅचची औपचारिकता बाकी आहे, रामपोळ यांचा जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अष्टपैलू कामगिरी दाखवताना पाहायला मिळाले. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील रामपोळ यांच्याकडून पाहायला मिळालं. ट्रॉम्बे कोळीवाड्याचा संघ देखील चांगली फाईट करतोय. मोठी धावसंख्या प्रतिस्पर्ध्यांनी केली आहे, परंतु त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय. औपचारिकता केवळ मॅचची बाकी आहे, पाहूया. परंतु जाता जाता ट्रॉम्बेकर एक दोन मोठे फटके मारतील का, याची औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे. रामपोळ एक जिगरबाज, जबरदस्त फिटनेस आणि या फिटनेसच्या जोरावर कित्येक वर्ष सर्वच म्हणजे अगदी हाँगकाँगला जाऊन देखील नवी मुंबई पोलीससाठी क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. मॅचलेससाठी क्रिकेट खेळलंय, झपाटासाठी अंडरआर्म क्रिकेट खेळलंय, युनायटेडसाठी क्रिकेट खेळतायत ओव्हर 40चं. असं खूप सारं क्रिकेट त्यांनी खेळलंय. डीके फाउंडेशनसाठी देखील सामाजिक कार्य देखील करतात. आज या स्पर्धा म्हटलं तर खरोखर कौतुक करावं लागेल. न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स, पॅशन, WS, JSSL या सर्वांचं आणि आमचे सर्व पुरस्कर्ते त्यांचा मी उल्लेख या ठिकाणी काही क्षणातच करू. या सर्वांचं विशेष कौतुक कारण त्यांनी मुंबईला हा फेस्टिवल दिलाय. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. उत्सव क्रिकेटचा, उत्सव मुंबईचा, 6 दिवसांचा 6 गटांचा असणारा हा क्रिकेटचा सोहळा आज 4थ्या दिवसात आलाय आणि सर्वांची मन देखील जिंकतोय. ओहो, जाता जाता छाप या ठिकाणी ट्रॉम्बे कोळीवाड्याची, आमची देखील छाप. हे मैदान आमचं आहे, आम्ही देखील गाजवणार दाखवताना पाहायला मिळत आहेत. ट्रॉम्बे कोळीवाड्यात आपण आहोत. कोळी बांधवांचं असणार हे गाव. कोळी बांधवांचं क्रिकेटवर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मुंबईच्या चारी बाजूला किनाऱ्यावर कोळी बांधवांची गाव आहेत. मग वर्सोव्यापासून मालवणी पर्यंत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मग खारदांडा म्हणा, माहुल म्हणा, ट्रॉम्बे म्हणा, हे सगळे कोळीवाड्यांमध्ये आजही मड असेल सातत्याने क्रिकेट चांगलं आपण पाहतो. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न औपचारिकता मॅच मधील आहे आणि आणखीन एक या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डॅनी यांनी एक षटकार मारला, कॅशियो यांनी एक षटकार मारला, संदीप यांनी एक षटकार मारला. या मॅच मध्ये देखील 3 षटकार त्यांनी मारले. धावसंख्या झाली आहे 50. म्हणजे 50 तर गाठली आहे. म्हणजे 50 धावा करणं देखील सोपी गोष्ट नाहीये. सकाळपासून केवळ दुसरा संघ आहे ज्यांनी 50 रन केले आहेत. आणखीन एक बिग हिट. हेमंत शिंदे जेम्बो होते तिकडे आणि पकडतायत कॅच. संजय येतात बॅटिंग करण्यासाठी. रामपोळ यांना मात्र आणखीन एक विकेट देखील मिळते. आजच्या दिवसात पहिल्याच मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी त्यांनी केली आहे. पाहूया. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. टेनिस क्रिकेट फेस्टिवल, उत्सव टेनिस क्रिकेटचा, उत्सव मुंबईचा. यावेळेला बॉलला फिरवलं डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतलं चेंडूने आणि यष्टीरक्षकांकडे गेला आणि या मॅचला आपल्या अनोख्या शैलीमध्ये या ठिकाणी जिंकलं गेलं आहे GS लॉजिस्टिक युनायटेड स्पोर्ट्स क्लब या संघाने. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रामपोळ. जबरदस्त धडाकेबाज रामपोळ यांना मात्र हा पुरस्कार जातोय.